बाळा, स्वामी म्हणतात, शोधणार असशील तर काळजी करणारा शोध. कारण तुला वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी येतील. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात जे सध्या वातावरण चालू आहे, तुझ्या आयुष्यात जे संकटे चालू आहेत, ते आम्ही लवकर काही क्षणात दूर करू. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कचरा कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा काम, पाचवा क्रोध आणि सहावा लोभ. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्यात जर पुढे जायचंय तर देवावर विश्वास ठेवा, सोबत अथक प्रयत्न करा. जगात कुठे पण गेला तर असे जगा की जसे तुम्ही तिथले राजा आहात किंवा तिथला राजा कोण आहे या गोष्टीहून तुम्हाला फरक पडत नाही. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, लोकापासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी करतील तुम्हाला मदत. एकटे असाल तर सांभाळून घेतील स्वामी. मार्ग सापडत नसेल तर रस्ता दाखवतील स्वामी. रडत असताना अश्रू पुसतील स्वामी. फक्त स्वामीवर श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुझी साथ देईन. नको डगमगू, मी देईल ना तुझी साथ. काळजी कशाला करतोय, पकड फक्त स्वामींचा हात. तू जर कोणाला काही देऊ शकत नाही तर तू कोणाकडे काही मागण्याचा कोणताच अधिकार ठेवत नाही. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, कारण त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्याच आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्या जवळचेच लोक आपला घात करतात. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचे मार्ग बंद होऊन गर्वाच्या दिशेने ओढला जातो. आयुष्यात अडचणी असतील बऱ्या, पण त्या अडचणींना न घाबरता अथक प्रयत्न करा. प्रयत्नांनी परमेश्वर असं म्हणतात. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी कुठंतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काही चांगलं घडत असतं, इतकं की ते आपल्याला दिसत नसतं. स्वामी म्हणतात, आयुष्यातील प्रत्येक वळणावर मी तुझी साथ देईन. प्रत्येक संकटात तुझी मी मदत करेल. फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, बऱ्याच अडचणी आहेत जीवनात, पण त्यांचा सामना करायला हिंमत लागते. अडचणींचा सामना जो करून पुढे जातो तोच आयुष्यात सदैव पुढे जात असतो. बऱ्याच लोकांना वाटतं स्वामी आपली साथ देतात की नाही. त्यांनी स्वामींचे फक्त नामस्मरण करा आणि मग बघा स्वामी कशी तुमची साथ देतील. स्वामींवरती तुमचा विश्वास असेल, तुम्ही स्वामी समर्थांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिच्या प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, ते आपला परिचय देतील. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजून काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर सुद्धा सापडत नाही आणि ते उत्तरे सुद्धा देवच देऊ शकतो. तुम्ही स्वामी समर्थांना तुमचा देव, तुमचा गुरु, तुमचा परमात्मा मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. दिव्याची ज्योत बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याप्रमाणे आपण स्वतःविषयी काही बोलू नका. आपले उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजून काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे तुम्हाला देवच देऊ शकतो. देवाला मानत असाल तर होय असं टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशाला येत्या 20 मिनिटापर्यंत न चुकता पूर्ण ऐकून बघ. आज जर तू वेळात वेळ काढून या संदेशाला ऐकलं पूर्ण 20 मिनिटापर्यंत तर तुझ्या आयुष्यात आम्ही मोठा चमत्कार करू. आम्हाला माहिती आहे तुझा यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला हेही माहिती आहे की तू आता आमचे म्हणणे टाळणार नाही.
माझ्या प्रिय बाळा, तू आज या संदेशाला पूर्ण ऐक. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. आयुष्यातील प्रत्येक संकट हे आपोआप दूर व्हायला लागेल. तुझ्या मनाप्रमाणे तुला जे काही मिळवायचं आहे ते आम्ही तुला नक्की मिळवून देऊ. फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव आणि काळजी करू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा फक्त तू जप कर. क्षमा करणे हा सूड उगवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आयुष्यात जो व्यक्ती क्षमा करू शकतो तो सर्वोत्तम सूड घेतो. बदला घेण्याचा सर्वात सोपा आणि आकर्षक मार्ग म्हणजे एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल क्षमा करून देणे. खरी कीर्ती मिळणे ही प्रत्येकाच्या अवक्याची गोष्ट नाही. कोणाला अशी कीर्ती समाजकार्य करण्यामुळे, गुणामुळे आणि स्वतःचे कर्तव्य चोख बजावण्यामुळे मिळू शकते. आयुष्यात जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून काम करतो तो सतत पुढे जातो. विश्वास ठेवा, कोणतीही योग्य मार्गाने जाणारा मनुष्य एकाएकी श्रीमंत झाला नाही. त्याला बऱ्याचपैकी मेहनत करावी लागते, त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्यानंतरच तो आयुष्यात पुढे जातो. तुम्हाला सुद्धा संकट येतील, तुम्हाला सुद्धा आयुष्यात त्यांचा सामना करून पुढे जावं लागेल. स्वामी म्हणतात, काळजी करू नको माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. मृत संतांची स्तुती आणि जिवंत संतांचा छळ ही जगातील रीत बनली आहे. जगात हीच रीत चालू आहे. तुम्ही आयुष्यात काही चांगलं करू शकत नसाल तर काही चुकीचं किंवा वाईटसुद्धा करू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यात संकटे बरीच आहे, पण त्या संकटांना सामोरे जाऊन तुमची साथ देणारा फक्त आणि फक्त मीच आहे. तुम्ही सुद्धा स्वामींना मानत असाल तर एकदा होय असं टाईप करा. मूर्ख मनुष्य स्वतः गाफील राहतो आणि दुसऱ्याला मात्र सल्ला देत असतो. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घड्यावर दगडे मारू नये. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आपण काय करतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात, नुसते आश्वासन देण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणे नेहमी चांगले असते, परंतु नुसते आश्वासन देऊन काम न करणे हे योग्य नाही. रिकाम्या पोटी मनुष्य देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा त्याचं पोट भरतं तेव्हाच त्याला अशा गोष्टी सुचतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी, संकटे हे बरेच असतील, पण न घाबरता सतत अथक प्रयत्न करा. काळजी करू नका, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला मी देणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यासाठी मी तुम्हाला जे काही हवंय ते सर्व द्यायला तयार आहे. तुमच्यासाठी मी खूप मोठ्या मोठ्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी काढल्या आहेत. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा फक्त जप करा. सतत आयुष्यातील संकटे दूर होतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. विश्वास ठेवा, स्वामी सदैव तुमची साथ देतील. आयुष्याच्या अडचणी बऱ्याच आहेत, पण त्या अडचणींना जो साथ देतो तो म्हणजे स्वामी माऊली. विश्वास ठेवा, स्वामी सदैव तुमची साथ देत आहेत. स्वामी कालही साथ देत होते, स्वामी आजही साथ देत आहेत आणि स्वामी उद्याही साथ देणार आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुमची साथ नक्की देईल. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवसाल तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला साथ देतो. तुमच्या अडचणीच्या काळात मी सदैव तुमच्या पाठीशी असतो. काळजी करू नका, फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. बरीच संकटे आहेत आयुष्यात. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. श्रीमंतीचा माज, गरिबाची लाज कधी करू नका, कारण वेळ कधी येईल सांगता येत नाही. श्रीमंती आल्यावर गरिबी येऊ शकते, गरिबी असल्यावर श्रीमंती तर येणारच असते. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता, हे सर्व थांबव. किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहे? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहतो ना? मग काळजी कशाला करतो? माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी मी सदैव साथ देण्याला तत्पर आहे.
तू न काळजी करता एकदा हो स्वामी साथ देतील असं म्हण आणि जरूर एकदा श्री स्वामी समर्थ असं टाईप कर. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं. साठवली जाते ती संपत्ती, जपली जातात ती माणसं. नावामुळे आपल्याला खूप काही गोष्टी मिळतात. स्वामी म्हणतात, श्रीमंतीचा माज, गरिबीची लाज हे जो व्यक्ती करतो तो सतत मागे येत असतो. ज्याला संपत्ती मिळवण्याची घाई होऊन जाते तो निर्दोष राहतो, शक्यच नाही. ज्याला संपत्ती पाहिजे पण सतत मेहनतीवर विश्वास ठेवतो तो तरी एका वेळेला आयुष्यात पूर्ण प्रामाणिकपणे निर्दोषपणाने संपत्ती मिळवू शकतो. मेहनत करताय पण कुठल्या दिशेला कशी करताय हे अधिक महत्त्वाचं आहे. नामामुळे आपल्याला आयुष्यात वेगवेगळे चमत्कार पाहायला मिळतात. स्वामी नामाचा जप जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यात सदैव सकारात्मक परिणाम त्याला पाहायला मिळतात. स्वामी म्हणतात, काळजी करू नका, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असेल. मोठे व्हायला ओळख नाही, माणसांची ओळख नाही, तर आपल्याला मनाचा मोठेपणा लागतो. जगात कुठल्याही तराजूत मोजता येणारी एवढी मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. कुठलाच तराजू ज्या वस्तूला मोजू शकत नाही तिला माणुसकी असे म्हणतात. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलंय हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. अरे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंयस ते सत्य आहे, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. सत्य हे खरं त्यात आहे. नमामि शंकर शिवशंकर, शिवशंकर शंभू. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला काहीही माहिती नाही. सर्व काही जे आहे ते तुला आम्ही दाखवणार आहोत. फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव आणि काळजी करू नको. आम्ही सदैव तुझी साथ देणार आहोत. विश्वास ठेव, सर्व काही आता तुझ्या मनाप्रमाणे व्हायला लवकर लागेल. काळजी न करता या संदेशाला पूर्ण ऐक. येत्या काही तासात तुला मोठी आनंदाची बातमी प्राप्त होईल. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, तू आता काळजी करणे सोड, कारण तुझ्या आयुष्यात एक मोठा चमत्कार येत्या काही काळात होणार आहे. आता तुझे सर्व संकटे मी दूर करणार आहे. विश्वास ठेव. आयुष्यात सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. आयुष्यात सर्व काही तुझा जसं पाहिजे तसं आता मी करणार आहे. तुला जे काही करायचे ते तू करू शकतो. आयुष्यात फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेव. आम्ही सदैव तुझी साथ देत आहे. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, आयुष्यातील बऱ्याच संकटांचा सामना हे तुला करायचा आहे. त्या संकटांचा सामना करताना तू बऱ्याच गोष्टीची किंमत मोजशील. पण एवढं लक्षात ठेव, तू आयुष्यात जिथे कुठे जाशील फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेव. तुझं सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी सदैव साथ देतात. स्वामी अडचणाच्या काळी आपल्या सोबत असतात. स्वामी सुखाच्या काळी आपल्या सोबत असतात. स्वामी दुःखाच्या काळात सुद्धा सोबत असतात. स्वामी तर सदैव आपली साथ देत असतात. स्वामींनी कालही साथ दिली, स्वामी आजही साथ देत आहेत. स्वामी उद्याही साथ देणार हे नक्की. स्वामी नामावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी आपल्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या नामाच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी आहेत बऱ्या, पण त्यांना भिवू नका. अडचणी या येतात आणि जातात. एक विश्वास असू दे माझ्यासाठी. स्वामी म्हणतात, आता स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करणं. आता फक्त तू तुझा विचार कर. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात जे घडले आणि जे घडणार आहे ते चांगल्यासाठी. अरे घाबरतोय कशाला? नकारात्मक विचारांचा त्याग कर. मी माझ्या भक्तांना कठीण प्रसंगी कधी एकटे सोडत नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्यासाठी मी सदैव तत्पर आहे.
तू फक्त न काळजी करता विश्वास ठेव. मला कुणाचीही बरोबरी करण्याची नाही, कारण माहिती आहे स्वामी माझ्या पाठीशी आहे. फक्त माझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नको, असंच चुकीच्या मार्गाला माझे मन वळायला नको. हीच प्रार्थना स्वामींना करा, सर्व काही मनाप्रमाणे होईल. एखाद्या वेळेस तुम्ही हे अनुभवलंय का? स्वामी नामाचा जप करताना तुम्हाला अनोळखी सुद्धा आपले वाटायला लागतात. एखाद्या वेळेला तुम्ही दूरवर किंवा बाहेर कुठे प्रवासाला गेला असाल, गाडीने, एस टी बसने, विमानाने किंवा रेल्वेने गेला असाल, पण जाता जाता एखाद्या अनोळखी प्रवासी तुम्हाला बोलला आणि बोलता बोलता त्याच्या मुखात स्वामी नामाचे नाम आले. स्वामींचे त्याच्या मुखात जेव्हा नाम येते तेव्हा ते आपल्या ओळखीचंच वाटायला लागतो. कधी तुमच्यासोबत असं झालंय का? एकदा कमेंटमध्ये जरूर सांगा. स्वामीनाम जो घेतो आणि जो दुसरा व्यक्ती स्वामीनाम घेणारा असतो, ते जेव्हा बोलतात आणि एकमेकांच्या तोंडात स्वामी समर्थांचे नाम ऐकतात, तेव्हा त्यांना खूप आधीपासून भेटलेले आहो असं वाटायला लागतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा. जीवनात नक्की यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपलेच बोट सुगंधित करून जातो. आपला दिवस आनंदात जाओ. आनंद द्या, आनंद घ्या आणि इतरांना सुद्धा देत राहा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आम्ही काय काय नाही केले. तुझ्यासाठी आम्ही तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावं त्यासाठी खूप अथक प्रयत्न केले. तुझ्यासाठी तुला जे हवंय ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे, पण तू आमच्यावर विश्वास ठेवत का नाही? फक्त काळजी न करता आमच्यावर विश्वास ठेवून बघ. बघ तुझ्या आयुष्यातील किती संकटे आम्ही क्षणात दूर करू. श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. तुझ्या आयुष्यातून अनंत संकटे आम्ही काही काळात बाहेर काढून टाकू. श्री स्वामी समर्थ या नावात शक्ती आहे. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटातून त्यांना यश मिळायला लागतं. होय, स्वामी समर्थ नामात एक वेगळी शक्ती आहे. स्वामी नामात एक वेगळी ताकद आहे. जो व्यक्ती स्वामीच्या नामात रमतो आयुष्यात सदैव पुढे जातो. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थांच्या नावात एक वेगळी शक्ती, ताकद आहे. स्वामींचा अनुभव घ्यायला मोठं मन सोबत इच्छाशक्ती लागते. स्वामी प्रत्येकाला त्यांचे दर्शन देत नाही. स्वामी प्रत्येकाला त्यांचा अनुभव देत नाही. स्वामी फक्त त्यांच्या भक्तांनाच त्यांचे दर्शन आणि अनुभव देत असतात. विश्वास ठेवा तुम्ही स्वामींवरती. स्वामी सदैव तुमची साथ देत आहे. स्वामी कालही तुमच्या सोबत होते. स्वामी आजही तुमच्या सोबत आहेत आणि स्वामी उद्याही तुमच्या सोबत असणार. स्वामी सांगतात, हा आयुष्यात एक मोठा चांगला गुण आहे जो इतरांना मदत करायचा कामी येतो. इतरांची मदत करणे हे आयुष्यातील सर्वात मोठे चांगले वैशिष्ट्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःची आणि इतरांची मदत करायला शिका. संकट हा आरशासारखा असतो. तो येतो, आपल्याला दिसतो, पण आपण त्यांना घाबरतो. आपल्याला त्यांना घाबरायचं नाही, कारण संकटे तर येतच असतात आणि ते आयुष्यात बऱ्याच वेळा मोठमोठे असतात. त्यांना न घाबरता त्यांचा सामना करून पुढे जा. स्वामी म्हणतात, मनात दडलेला अर्थ, मौनामधला आवाज साऱ्यांना समजत नसतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जो भक्त असतो आमचा, जो आमची भक्ती करतो, त्याच्या आयुष्यात आम्ही सदैव त्यांची साथ देतो. अपेक्षा नाही की कोणी कोणाचं चांगलं व्हावं म्हणावं. प्रयत्न हाच आहे की कोणी चुकलं तर समजून घ्यावं. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. स्वामी सदैव साथ देतील या गोष्टीवर विश्वास असावा. स्वामी आपल्या सोबत आहेत हे आपल्याला माहिती आहे. स्वामी कालही साथ देत होते आणि स्वामी उद्याही देतील हे फक्त लक्षात ठेवा. स्वामी सदैव आपली साथ देत असतात. स्वामी नामाच्या जपामध्ये एक वेगळी शक्ती आहे. स्वामी नाम सदैव मनात असते. स्वामी नामाचा जप केल्याने सर्व काही चांगलं होते. जो व्यक्ती स्वामी नामाचा जप करतो त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे दूर होतात. स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, काळजी करू नको माझ्या बाळा. तुझ्या आयुष्यात मी सदैव तुझ्या सेवेला नक्की चांगलं फळ देईल. आयुष्यात तू जे आमची सेवा करतोय, तू जे आमची भक्ती करतोय, त्याला सदैव मी पूर्ण यश देईल. काळजी करू नको. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण जी तुला त्रास देते ती मी येत्या काही काळात काढून टाकणार आहे. विश्वास ठेव, मी कालही तुझ्या सोबत होतो. विश्वास ठेव, मी आजही तुझ्या सोबत आहे. अरे विश्वास ठेव, मी उद्याही तुझ्या सोबत असेल.
काळजी न करता या संदेशाला पूर्ण ऐका. स्वामी तुमची साथ देत आहेत. त्यांना दुर्लक्ष करू नका. ते तुमची मदत करण्यासाठी तत्पर आहेत. स्वामी सदैव तुमच्यासाठी, तुमची मदत करण्यासाठी तुमच्या सोबत आहेत, यावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी सदैव तुमच्या मदतीला येतील. स्वामींच्या नामाचा जप जो व्यक्ती करतो आयुष्यात ते संकटमुक्त होतो. आयुष्यातील प्रत्येक संकटांचा सामना करायला बऱ्याच लोकांना काळजी करण्याची गरज नसते. स्वामी जेव्हा साथ देतात तेव्हा त्यांना काळजी करण्याची गरजच संपून गेलेली असते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, काळजी करू नकोस. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझ्या अडचणींना सामोरे जा. आयुष्यातील बऱ्याचपैकी गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नसतात. लक्षात ठेव, तू जे काही करतोय ते सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. या गोष्टीवर विश्वास ठेव. आम्ही मात्र तुझी साथ नक्की देणार. आम्ही कधीही तुला एकटे सोडले नव्हते. आम्ही कधीही तुला एकटे सोडणार नाही. आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहो. आम्ही सदैव तुझी साथ देणार. ही गोष्ट मात्र तू नक्की आठवणीत ठेव. स्वामी म्हणतात, मी तर कालही त्यांची साथ देत होतो ज्यांनी माझे नामस्मरण केले. मी आजही त्यांचीच साथ देतो जो माझा नामस्मरण करतो. मी सदैव त्याच्या सोबतीला असतो जो माझ्या आयुष्यात माझ्या सोबतीला असतो. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यातील संकट दूर करा. आयुष्यात बरेच वेळा आयुष्यात अशा गोष्टी घडतात जे आपल्याला खूप जास्त आपल्याला मागे ओढणारे असतात. स्वामी म्हणतात, त्या गोष्टींना घाबरू नका. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्त्व असतं. आयुष्यात लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करू शकता. फक्त स्वामीनामावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामीनामाचा जप जो व्यक्ती करतो आयुष्यातून तो संकटमुक्त होतो. स्वामीनामाचा जप करा. स्वामीनामात एक वेगळी ताकद आहे. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. परमेश्वरावर ज्याचा विश्वास आहे तो कधीही हार मानत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. हार मानू नका. परमेश्वर सदैव आपली साथ देतोय. परमेश्वराने साथ देणे कधी सोडलं नाही आणि आपली साथ तो परमेश्वर कधी सोडणारही नाही. परमेश्वर सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर आहे. हा परमेश्वर आपल्यासाठीही काहीही करायला तयार आहे. विश्वास ठेवा, स्वामी आपल्या सोबतीला आहेत. स्वामींनी आपली काल साथ दिली होती. स्वामींनी आपली आजही साथ दिलीच आहे आणि स्वामी आपली उद्याही साथ देणार आहे. माझ्या प्रिय मुला, विश्वास ठेव, स्वामी सदैव तुझी मदत करतात. काळजी करू नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला या संदेशामार्फत मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व काय, तुम्हाला जे काही अडचणी येतील ते दूर पळवण्यासाठी आम्ही तत्काळ प्रयत्न करतोय. तू काळजी न करता एकदा होय, आमचा तुमच्यावर विश्वास आहे असं टाईप कर. जेव्हा तुम्ही असं टाईप कराल तेव्हा आयुष्यातील प्रत्येक संकटे तुमची हे दूर होण्यास सुरुवात होईल. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यात संकटे बरी आहेत, पण त्यांना दूर करण्याचं काम आम्ही करत आहोत. काळजी करू नको. मी तुझी साथ सदैव देत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ द्यायला मी तयार आहे. मी कालही तुझ्यासाठी तत्पर तेवढाच होतो. आजही तुझ्यासाठी तेवढाच तत्पर आहे. फक्त तू श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष कर. स्वामी समर्थ नावाचा जो घोष करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. विश्वास ठेवा, स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहेत. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही काळजी न करता तुम्ही सतत प्रयत्न करा, कारण स्वामी आपली साथ देत आहेत. कालही त्यांनी साथ दिली, आजही देत आहेत आणि उद्याही देणार आहेत. स्वामी नामावर विश्वास ठेवा, ते आपल्या सोबतीला आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा. स्वामी आपल्या पाठीशी आहे. भिवू नकोस, स्वामी सदैव आपली साथ देतील. बाळा, आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी साथ देणार आहेत. काळजी न करता एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यातील बरेच संकटांना साथ देणारे स्वामी आहेत आपले. स्वामी बरेच संकटातून साथ देत आहेत. स्वामींवरती विश्वास ठेवा, ते सदैव आपल्या सोबतीला आहेत. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कालही तुझ्या पाठीशी होतो आणि आजही तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष कर. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर व्हायला लागेल.
श्री स्वामी समर्थांवरती तू विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट आम्ही येत्या काळात दूर करू. होय माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट आम्ही स्वतः दूर करू. काळजी न करता हा संदेश शेवटपर्यंत असाच ऐकत जा. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी आम्ही त्यात तुला यश देऊ. श्री स्वामी समर्थ नावाचा जप कर आणि मग बघ तुझ्या आयुष्यात तुला किती यश मिळायला सुरुवात होईल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात तुला आम्ही साथ देत आहोत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात तुझी आम्ही साथ देत होतो आणि इन फ्युचर तुझी साथही आम्ही अशीच देणार आहोत. फक्त तू न काळजी करता, न थकता आणि न थांबता या संदेशाला असं शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, काळजी करण्याची गरज आता संपली आहे, कारण मी आता तुझी साथ देत आहे. मी तुझी साथ सदैव देत असतो आणि आत्ताही देत आहे. त्यामुळे तुला काहीही करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. हे नाव सदैव तुझ्या सोबतीला असेल. प्रत्येक संकटात, प्रत्येक आयुष्याच्या अडचणीत तुझी साथ देईल. फक्त श्री स्वामी समर्थ बोला. स्वामी प्रत्येक संकटात साथ देत होते. स्वामी कालही सोबत होते, स्वामी आजही सोबत आहेत आणि स्वामी उद्याही सोबत असणार. या गोष्टीवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यातील बऱ्याच संकटांमध्ये मी तुझ्या सोबत नव्हतो, पण आम्हाला तेव्हा ते संकटे काढून तुझी मनस्थिती बदलायची नव्हती. आम्हाला तर तुझे विचार बदलायचे होते. आता जे की आम्ही बदलले आहे. आता तू काळजी करू नको. आता आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत. कधी कधी देव मुद्दाम तुमची परिस्थिती बदलत नसतो, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आता मनस्थिती बदलली, मग परिस्थिती आपोआप बदलेल. काळजी न करता प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुझी साथ देतो. फक्त तू माझे नामस्मरण कर. जो व्यक्ती माझे नामस्मरण करतो, ज्या व्यक्ती माझ्या नामाचा गोडवा ओळखतो, त्याच्या आयुष्यात मी सदैव त्याची मदत करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव संत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर आणि माझ्या वाक्यांवर विश्वास ठेवतो, मी आयुष्यातील प्रत्येक संकटात, प्रत्येक वळणावर त्यांची मदत करत असतो. जो माझा विश्वास टाळतो, त्याच्या आयुष्यात आम्ही जास्त वेळ त्याची साथ देत नाही. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि सदैव आमची साथ तुमच्यासोबत आहे याकडे लक्ष द्या. श्री स्वामी समर्थ नामाचाच एक वेगळी ताकद आहे. स्वामींवरती विश्वास ठेवा, ते सदैव आपल्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ या नावावर विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ कालही देत होते, स्वामी आपली साथ आजही देत आहेत आणि स्वामी आपली साथ उद्याही देणार आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे. भिवू नकोस, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यातील प्रत्येक अडचणीत मी तुझी साथ देणार आहे. प्रत्येक संकटात मी तुला बाहेर काढणार आहे. विश्वास ठेव माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबतीला आहे. होय, तुझ्या आयुष्यात जे काही संकटे आहे त्यामध्ये मी तुझी साथ देणार आहे. काळजी न करता ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत उभंच राहणार. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्य हे सोपं कधी नसतं. आयुष्य हे सोपं बनवावं लागतं. आयुष्य सोपं बनवण्यासाठी आपल्याला अथक प्रयत्न करून मेहनत करावी लागते. आयुष्याला सोपं बनवण्यासाठी तुम्हाला जे काही होईल, जेवढी होईल तेवढी मेहनत करावी लागते. स्वामी म्हणतात, आयुष्यात चांगल्यापणे जगायचं असेल तर मेहनत करणे अति आवश्यक आहे. मेहनतीशिवाय आयुष्य जगणं हे सोपं नाही. आयुष्य जगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सदैव मेहनत करणे आहे. दिव्याची ज्योत बोलत नाही, दिव्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याप्रमाणे तुम्ही बोलू नका, तुमचा प्रकाश तुमचा परिचय देईल. स्वामी सांगतायत, तुमची इच्छा जे काही आहे ती तुम्ही मला सांगा, मी सदैव तुमची मदत करेल. श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास आहे ना, मग काळजी करण्याची तुम्हाला कसल्याही प्रकारची गरज नाही. श्री स्वामी समर्थ या नामात वेगळी शक्ती आहे. जो स्वामींचा भक्त आहे तो या गोष्टीला नक्की समजेल. स्वामींची शक्ती हे कोणाला माहिती असते, ज्याला त्याचा अनुभव असतो त्यांनाच फक्त माहिती असते. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुम्ही जसा विश्वास ठेवता तसे डोळ्यांना न दिसणारा भगवंतच तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवा. जीवन सुखी होईल.
आयुष्यात बऱ्याच वेळा अशा गोष्टी येतात ज्या आपल्या मनाला लागतात, पण बऱ्याच वेळा अशा गोष्टी येतात ज्या आपल्याला खूप जास्त त्रास देतात. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे स्वामी म्हणतात मी सदैव स्वागत करेल, फक्त त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जाप करावा. ही झोळी फक्त तुझ्याच पदरात पसरल्याशिवाय कुठेही थांबणार नाही. स्वामी म्हणतात आपला माथा तिथेच झुकव ज्याची पावलं तुझ्या सुखदुःखात न कळविता तुझ्या दारापर्यंत येऊन पोहोचतात. स्वामी कधीच तुमचं सुख किंवा दुःख पाहत नाहीत. संकटे असतील तर ते पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न करतात. नामस्मरणात प्रचंड ताकद असते. श्री स्वामी समर्थ नामात एक वेगळी ताकद आहे. तुमचा त्यांच्यावरती विश्वास असेल तर काही वेळ ऐकून बघा. स्वामी म्हणतात काही जरी झालं तरी डगमगू नको. स्वामी भक्त आहेस, कधीही साथ सोडणार नाही स्वामी. या गोष्टीवरचा विश्वास कमी होऊ देऊ नको. वाईट मार्गाने कमावलेले धन आणि वाईट बोलून दाखवलेले मन कधीही सुख देत नाही. स्वामी म्हणतात दरवाजाजवळ शुभलाभ लिहून काहीही होणार नाही. विचार ठेव, तुझ्या आयुष्यात जे काही आहे त्या गोष्टीकडे लक्ष दे आणि मग बघ तुझ्या आयुष्याच्या वाटेवर जे अडचणी आहेत, जे दुःख आहे ते कसे दूर होतील. विश्वास ठेव, तुला जे काही पाहिजे ते आम्ही देण्यासाठी सदैव तत्पर आहोत. स्वामी सांगतात माझ्या प्रिय बाळा, काळजी करू नको. गर्वाने कसलंही झगझगीत व भव्य वेश घातला तरी गर्व म्हणजे शूद्रपणा असतो. आयुष्यातील प्रत्येक संकटात आम्ही तुझी साथ देत आहोत. फक्त तू विश्वास ठेव की स्वामी तुझ्या सोबतीला आहेत. स्वामी सदैव तुझी साथ देतात, या गोष्टीवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. वैभवाच्या काळातील गर्विष्ठपणाचे रूपांतर पडत्या काळात दुःखात होते. स्वामी म्हणतात गर्विष्ठ माणसाला मित्र नसतात. उत्कर्षाच्या काळात त्याला मित्र नसतात कारण तो कुणाला ओळखत नाही किंवा जुमानत नाही. अपकर्षा काळातही गर्विष्ठ माणसाला मित्र नसतात कारण त्यावेळी त्याला कोणी ओळखत नाही. जीवन म्हणजे प्रगती आणि प्रगतीसाठी दुःखे भोगावे लागतील. जर प्रगती हवी नसेल तर दुःखे हे काहीच भोगण्याची गरज नाही. त्यामुळे प्रगती पाहिजे तर जीवनात दुःख हे तुम्हाला भोगावीच लागतील. स्वामी सांगतात माझ्या प्रिय बाळा, तुला काळजी करण्याची गरज नाही. आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटे आमच्यावर सोपव, कारण त्यांना आम्ही लवकर दूर करणार आहोत. तू श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ लिही आणि बघ आयुष्याचं कसं सोनं होतंय. जीवन म्हणजे आयुष्याची एक प्रगती करण्याची शाळा होय. जीवनात प्रगती करायची असल्यास विश्वास लागतो. लोकात रूढ झालेल्या शुभांशितेवरून त्यांचा स्वभाव कसा आहे हे प्रकट होते. शहाणे लोक सुभाषित तयार करतात आणि मूर्ख लोक त्याची पोटपची करतात. मूर्ख मनुष्य स्वतः गाफील राहतो आणि दुसऱ्यांना सल्ला देण्यात व्यस्त असतो. आयुष्यात पहिले स्वतःकडे बघा, स्वतः कसे आहात, नंतर लोकांना सल्ला द्या. स्वामी म्हणतात या संदेशाला तू आज काहीही करून शेवटपर्यंत ऐक. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला नाही तर तुझ्यावर स्वामींची कृपा दृष्टी होणार नाही. स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबतीला आहे, फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून बघा. अडचणीच्या काळात मी सदैव तुमची साथ देतो, फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट आम्ही त्या काही काळात दूर करणार आहोत. होय, बरोबर ओळखलं. तू काळजी करू नको. नुसते आश्वासन देण्यापेक्षा प्रत्यक्षात काम करणे चांगले, परंतु आश्वासन देऊन काम न करणे हे मुळीच योग्य नाही. स्वामी म्हणतात जे योग्य आहे ते करायला शिका. चुकीच्या गोष्टीकडे जास्त प्रबोधित होऊ नका. चुकीची गोष्ट हे कधी आपल्याला कोणत्या मार्गावर आणून सोडेल हे कोणीही सांगू शकत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तुझ्यासाठी मी सदैव मदत करण्यास तुझ्या सोबतीला आहे. तू फक्त आम्हाला हाक मार. तुझ्या एका हाकेने आम्ही तुझ्या जवळ असणार. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात आम्ही तुझ्या साथ देणार. स्वामी म्हणतात या संदेशाला तू पूर्ण ऐकल्याशिवाय जाऊ नको, कारण हा संदेश तुझ्यासाठी एक मोठा निर्णय शक्ती आहे. रिकाम्या पोटी मनुष्य देशभक्त होऊ शकत नाही. आयुष्यात चांगल्या कर्माने खूप चांगले फळ मिळू शकते, तसेच वाईट कर्माने अत्यंत वाईट फळही मिळू शकते. वाईट कर्म न करता चांगल्यांकडे लक्ष द्या. जर एका बाजूकडे चूक असेल तर भांडण फार काळ टिकत नाही, पण चूक हे दोन्हीकडून होत असेल तर ती भांडण सोडवणे अशक्यच होऊन जाते.
स्वामी सांगतात, आयुष्यातील तुमच्या प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत असतो, पण तू आमच्यासाठी 2 मिनिटे वेळसुद्धा काढू शकत नाही का? आज काहीही कर, पण या संदेशाला येत्या काही मिनिटापर्यंत न दुर्लक्ष करता ऐक. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक मोठं संकट ज्याला तू सदैव घाबरत आलाय ते आम्ही दूर करू. विश्वास ठेव, आजचा हा दिवस तुझ्या आयुष्यासाठी खूप मोठा दिवस ठरणार आहे. आज तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट हे पूर्णपणे टळून जाणार आहे. स्वामी म्हणतात, जर एका बाजूकडे आयुष्यात सदैव झुकून राहायला शिकलं तर तुम्ही त्या साईडला झुकतच जाता. पुन्हा पुढे नतमस्तक होऊ नका. एकदा का त्याच्या पुढे तुम्ही झुकले की आयुष्यभर झुकूनच जाल. पुढचा व्यक्ती तुम्हाला तेवढा मान सन्मान द्यायला विसरून जाईल, कारण तुम्ही त्यांच्या पुढे झुकले आहात. आयुष्यात कधीही तुमच्या ॲटिट्यूडसोबत कॉम्प्रोमाइज नका करू. आपला ॲटिट्यूड, आपला रुतबा हा सर्व काही असतो. सेल्फ रिस्पेक्ट इज एव्हरीथिंग. आपला जो स्वाभिमान आहे तो आपल्यासाठी सर्व काही असायला हवा. जो व्यक्ती सदैव स्वाभिमानी असतो तो आयुष्य खूप थाटामाटात जगतो. जो व्यक्ती आयुष्यात स्वाभिमानी असतो तोच व्यक्ती खरा आयुष्य जगतो, बाकी इतर काही नाही. स्वामी म्हणतात, स्वाभिमानी राहायला शिका. आयुष्यातील प्रत्येक संकटात आम्ही तुमची साथ देऊ. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. हे नाम सदैव तुमच्या मदतीला तत्पर असतं. स्वामी सदैव तुमच्या सोबतीला असतात. स्वामी सदैव तुमची साथ देतात. स्वामींवरती फक्त तुमचा विश्वास असायला हवा. आपले आयुष्य मर्यादित आहे. हे आयुष्य खूप खुलून जगा. या मर्यादित आयुष्याला अमर्यादित करा. त्यात निवांत वेळ असतो, तो वेळ फार कमी असतो. म्हणून ज्यात काही विचारधन नाही अशी पुस्तके वाचण्यातही वेळ घालवू नका. लोक म्हणतात पुस्तके वाचा, पण कोणती आणि कसली वाचा हे कोणीही सांगत नाही. मनुष्याला शहाणे किंवा चांगले होण्यासाठी अनेक ग्रंथ वाचन करणे जरुरी नाही, परंतु मोजक्या पुस्तकाचे चांगले वाचणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट वाचणे हे आयुष्यात मूर्खपणाचे लक्षण आहे, पण काही गोष्टीच वाचणे पण चांगल्या वाचणे हे चांगले आहे. स्वामी म्हणतात, सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. परिस्थिती ही कसलीही असो, सुधारायचंय की आपल्याला बर्बाद व्हायचंय हे व्यक्ती ठरवू शकतो. आयुष्यात नेहमी एखादं पुस्तक सहज हातात येईल अशा ठिकाणी ठेवून बघा. सहज कुणीही घेऊ शकेल आणि वाचू शकेल. ग्रंथ जितक्या काळजीने लिहिले जातात तितक्या काळजीने ते वाचलेही गेले पाहिजे, तेव्हाच ते ग्रंथ कुठेतरी उपयोगी पडतील. स्वामी म्हणतात, नुसतं ग्रंथ वाचून काही होत नाही, तर ग्रंथ तेवढ्या काळजीने ऐकून किंवा वाचून समजून घेणारा महान ठरतो. खालवरच्या झोडप्यातील धान्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वाचनातून ज्ञान गोळू करू शकता. वाचण्याबद्दल प्रेम असलेला माणूस आपल्या आयुष्यात कंटाळण्याचा प्रयत्न कधी करत नाही. जो व्यक्ती आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तो सदैव पुढे जात असतो. विचार हे काव्याप्रमाणे असावे. एकदा सुचले म्हणजे बेचैन झाले असे पाहिजे. जो धर्म माणसाला सज्जन व चांगले व्हायला शिकवतो तो धर्म उत्तम समजावतो. केवळ दुःख करणे किंवा रडत बसणे म्हणजे पश्चाताप करणे नव्हे. पश्चातापाने दुःखाचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत होते. विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबतीला आहे. माझ्या प्रिय मुला, मी तुझी साथ देत आहे. कालही तुझ्या सोबत होतो, आजही तुझ्या सोबत आहे, उद्याही तुझ्या सोबत असेल. काळजी न करता माझ्यावर विश्वास ठेव. मी सदैव तुझी साथ देत आहे. श्री स्वामी समर्थनामात एक वेगळी ताकद आहे. श्री स्वामी समर्थनामाचा जप कर. ओम श्री स्वामी समर्थ हा नामस्मरण जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यातील सुख हे सदैव असतो आणि दुःख हे पूर्णपणे निघून जातो. स्वामींवरती विश्वास ठेवणाऱ्यांसाठी स्वामी सदैव तत्पर असतात. स्वामी त्यांच्यासाठी 24/7 मदतीसाठी येत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांचे विचार आपल्या आयुष्यात पूर्णपणे अवतरून पहा. स्वामींचे विचार जेव्हा आयुष्यात आपण उतरवाल तेव्हा आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी आपली साथ सदैव देतात. स्वामी कालही आपल्या सोबतीला होते, स्वामी आजही आपल्या सोबतीला आहेत. विश्वास ठेवा. तुम्ही ज्याबद्दल आशा सोडता ते गोष्ट सुद्धा स्वामी शक्य करतात. सुखापेक्षा दुःखाने होणारी ज्ञानप्राप्ती हे श्रेष्ठ दर्जाची असते. सुख फक्त काही शिकवून जाते, पण दुःख सर्व काही शिकवून जाते. सत्य फार काळ लपून राहिले नाही. आयुष्यात आपलं कोण आहे हे आपल्याला माहिती असायला हवं. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 दिवस उगवत नाही.
विवेक हा व्यक्तीचा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. सतत असंतुष्ट राहणे हे आपल्या आयुष्यातील योग्य फळ आहे. खरा आनंद दुसऱ्याच्या वेदना ह्या दूर करण्यात आणि त्याला सुख आणि आनंद देण्यात असतो. आणि सर्वात मोठा मूर्खपणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचे सुख शोधणे. आयुष्यात जर पुढे जायचे तर दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचेही दुःख शोधा. जर दुसऱ्याच्या दुःखात तुम्हाला स्वतःचे सुख दिसायला लागले तर समजा की तुम्ही बर्बादीच्या रस्त्यावर चालले आहात. आता ही वेळ आहे, त्या रस्त्यावरून पटकन खाली उतरा. स्वामी म्हणतात, त्या रस्त्यावर तुम्ही चालता ते रस्ता तुम्हाला तुमच्या ध्येयापासून आणि लक्ष्यापासून दूर नेत आहे. हा रस्ता तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय थांबणार नाही. हा रस्ता तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय संपणार नाही. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग कशाला करताय काळजी? फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा की मी तुमची साथ सदैव देतो ना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ म्हणा. आयुष्यातील प्रत्येक संकटे दूर होतील. स्वामी बोलतात, माझ्या प्रिय बाळा, मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. काळजी कशाला करतोय? मी कालही तुझी साथ देत होतो, मी आजही तुझी साथ देत आहे. आळस न करता इच्छा ठेव, तुझी इच्छा पूर्ण होईल. इच्छा कितीही मोठी का असेना, ती आज पूर्ण होईल. फक्त विश्वास ठेव. आणि स्वामींच्या या संदेशाला एक लाईक करून जरूर जा. सतत असंतुष्ट असणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्वतः आळस करू नका, इतरांनाही करू देऊ नका. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला आळस येत असेल तर काम करा, आणि इतरांचा आळस पाहून तुम्हाला आळस येत असेल तर त्या व्यक्तीपासून दूर व्हा. कितीही मोठी इच्छा का असेना, स्वामी ते पूर्ण करतात. फक्त त्यांच्यावर अतूट श्रद्धा हवी. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. या संदेशाला एकच लाईक करून पुढे जा. स्वामी म्हणतात, तुमची आयुष्यातील प्रत्येक इच्छा मी माझ्या भक्तांना, माझ्या देवदूतांना सांगितलं आहे. ते माझ्या भक्तांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव मदत करत असतात. आम्ही तुमच्यासाठी खूप मोठा एक योजना, एक आराखडा आखला आहे. तो लवकर तुम्हाला मिळेल. काळजी करू नका, फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाची जप करणे, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणे आयुष्यात सदैव पुढे नेते. आयुष्यात कोणी विचारलंय की आयुष्याचं काय चाललंय, तर म्हणा, स्वामीमुळे सगळं काही छान चाललंय. स्वामी साथ देत आहेत म्हणून सर्व काही मनाप्रमाणे होतंय. स्वामीमुळेच आपल्या आयुष्याला पूर्णपणे सोनं लागलंय. स्वामीमुळेच आयुष्याला 4 चांद लागले आहेत. स्वामींमुळेच आयुष्याचं सोनं झालंय. स्वामींनी साथ दिली नसती तर आयुष्य पूर्णपणे मागे राहिलं असतं. पण आज स्वामीमुळेच आयुष्य सतत चालू आहे. स्वामी सांगतात, कपाळावर पडणाऱ्या आठ्या मनावर पडू देऊ नका. मनातल्या उर्मीचा ताजवा जाता कामा नये. मनावर एकदा का तशा आठ्या पडल्या तर आपलं आयुष्य बर्बाद व्हायला फार काळ वेळ लागत नाही. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला तू लक्षपूर्वक ऐकत आहे. हा संदेश तू असाच ऐकत राहा. येत्या काही काळात तुझ्यासाठी आम्ही एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहो. विश्वास ठेव, तुझ्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेवायला शिक. आम्ही सदैव तुझी मदत करतो आणि तुला योग्य त्या वेळेला साथ देतो. तुला काय पाहिजे ते नाही, तर तुझ्यासाठी काय योग्य आहे ते आम्ही तुला देत असतो. विश्वास ठेव, तुझ्यासाठी जे योग्य आहे ते तुला येत्या काळात आम्ही लवकर देणार आहोत. तुला आता जास्त काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. मग बघ तुझ्या आयुष्यात आम्ही तुझी साथ कशी देतो. प्रत्येक संकटात तुला मोकळं करणार. आयुष्यातील प्रत्येक अडचणीतून तुझी साथ देणार. तुझ्या आयुष्यात जे काही वेगळे क्षण येतात, ज्यांनी तू दुःखी होतो, असे क्षण आम्ही आता पूर्णपणे बदलून टाकणार. सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यात लवकर येणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. स्वामी सदैव साथ देतात. श्री स्वामी समर्थ म्हणा. आयुष्यातील संकटे आपोआप दूर व्हायला लागतील. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतः इतके मोठे व्हा की संकटांना भिण्याची गरज पडणार नाही. आयुष्यात बऱ्याच वेळेला असे संकट येतात जे आपल्याला डगमगवून टाकतात, पण न डगमगवता त्यांचा सामना करा. विश्वास म्हणजे मनुष्याला जिवंत ठेवणारी शक्ती. विश्वासाचा अभाव म्हणजे जीवनाचा अंत. स्वतःच्या वाणीवर, कार्यावर असलेल्या विश्वासाचा सुगंध लौकिक असतो. गेल्या वेळेला दुःख करत बसू नका. आता नवीन वेळ आहे. नवीन सुरुवात करा आणि सतत प्रयत्नशील राहा. स्वामी म्हणतात, एकदा जे झालंय ते झालंय. एकदा जे निघून गेलंय ते गेलंय. आता त्याला रडून काही उपयोग नाही. आता स्वतः मेहनत करा. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे करायचंय ते पूर्ण करून सिद्ध करून दाखवा. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
मी कालही सोबत होतो, मी आजही सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असेल. विश्वास ठेव माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार होईल. स्वामी म्हणतात, तुझ्यासाठी मी कोणत्याही संकटांना लढेल, तुझ्यासाठी मी जे पाहिजे ते मिळवून देईल. फक्त तू माझ्या नामाचा जप एकदा करून बघ, तुला बघ मोठी प्रचिती येईल. स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा रोज जप करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ.